HM घाटमाता नऊ. इथं सांगतो करतो बघतो असं नाही. त्या फोनवर काम करणारा माणूस, आपला माणूस, कामाचा माणूस, कार्यसम्राट, जलसम्राट, डेंगू योजनेचे जनक मान्य श्री अनिल भाऊ कर्जेराव बाबर, ज्यांना संपूर्ण भारत देश प्रेमानं भाऊ म्हणून ओळखत होते. मी भारत देश याच्यासाठी म्हणते कारण की खानापूर, आटपाडी आणि विसापूर सर्कल मधला प्रत्येक घरातला एक बांधव आपला गलाई बांधव म्हणून जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात पासून मिझोरम पर्यंत खरं भारत देश नाही म्हटलं पाहिजे. इंटरनॅशनल लेवलला आपण पोचलो आहोत. आपली बरीच दुकानं दुबई, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि USA पर्यंत गेलेत. माझ्या सासूबाई सौ शोभा काकी अनिल भाऊ बाबर, ज्यांना संपूर्ण तालुका काकी म्हणून संबोधित होते, मी त्यांना आईसाहेब म्हणायचे. अशा माझ्या लाडक्या आईसाहेब दोघांना खरं स्मरण करून मी तुमच्या समोर 2 शब्द मांडते. खरं पोपट भाऊ, समाज मला ऍक्ट बघत असताना तुम्ही माझी अवस्था बघितलेली नाहीये. कुटुंबातली 2 मोठी माणसं, 2 आधारवड ज्या वेळेला एका पाठी एक सोडून जातात, त्या कुटुंबाची काय अवस्था असेल हे तुम्ही विचार करू शकत नाही. माझं मन रोज रडत असतं. याला तुम्हाला माहित नाहीये, तुम्हाला इतकंच माहितीये की सोनिया सुहास बाबर, सुहासबाईंची मिसेस, सर्वस्वी मला, मी जॉबसाठी आलेली मुलगी आहे भाऊंच्याकडे. मला ट्रेनिंग मिळत नव्हतं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं आणि त्यावेळेला भाऊ नॅशनल हेवी ऑफ इंजिनिअरिंगचे चेअरमन होते. त्यावेळेला आमच्या पाहुण्यातनं मला कळलं की भाऊ चेअरमन आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडे जाल तर तुमचा प्रश्न सुटेल. आणि मी भाऊला कॉल केला. भाऊ मला म्हणले तुम्ही मला भेटू शकाल का? एवढा मोठा माणूस पुण्यात टिळक रोडला मला भेटायला येतात. मला जॉब तर मिळालाच. आय वॉज वर्किंग ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर इन MNC कंपनी. मी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत होते. 2.5 लाख माझं पॅकेज होतं आणि केवळ फक्त भाऊंच्या कृपेमुळं सांगायला गेलं तर. भाऊ माझे सासरे तर आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात एक गॉडफादर असतो. माझा गॉडफादर माझे अनिल भाऊ आहेत. ऍक्टच्या बाबतीत बोलाल तर शोरली ज्या वेळेला त्या मुलांनी गेल्या वर्षी ऍक्ट केला होता, भयांच्या मीडिया चॅनल थ्रू हा ऍक्ट सगळीकडे व्हायरल झाला होता. इव्हन मी पण हेच बोलले होते भयांना की मला पण बोलवलं असतं तर बरं झालं असतं हा ऍक्ट बघायला. आणि खरं सांगायला गेलं तर आज भयांना आमंत्रण होतं. भैया आज खरं शिंदे साहेबांची मीटिंग लागल्यामुळं दुपारी सगळी कामं आटपून मुंबईला गेलेत खरं. आणि मग यांनी मला सांगितलं की कार्यक्रमाला तुम्ही गेलंच पाहिजे. आणि हल्ली सरपंच साहेब, मॅडम असतील, सगळे सदस्य आहेत आपले, माझी आजी सगळे सदस्य आहेत. एक धर्मपत्नी म्हणून आणि संविधानानं मला पूर्ण अधिकार दिलाय. प्रशासकीय कार्यक्रम असेल किंवा नसेल, जर आमदार साहेब जर भागात नसतील तर पूर्णतः मी त्या कार्यक्रमाला हजर राहू शकते. आणि मला वाटते कालपासनं तुम्हाला ज्या दिसत आहेत, प्रतीक्षा टीचर, प्रतीक्षा मॅम, तुम्ही जे काय म्हणत असाल मला माहित नाही तुम्ही काय बोलवता, ती माझी BCAची विद्यार्थिनी आहे खरं सांगायला गेलं तर. अँड आय फील व्हेरी प्राऊड की तिने एक छोटं वटवृक्ष नाव पण इतकं सुंदर दिलंय तुम्ही. खूप मोठं होईल, काळजी करू नको, माझं वय झालेलं असेल, मला बोलव परत. आणि खरंच फील व्हेरी प्राऊड कारण की ग्रामीण भागात असे स्कूल्स होणं फार गरजेचं आहे. दिवसा मी पळशी बघितलेलं नाहीये. उमेश भैया त्या दिवशी पण संध्याकाळी चालती कुठे गेला, त्या दिवशी पण संध्याकाळीच बोलवलेलं, आज पण संध्याकाळीच बोलवलं. हा मला माहितीच नाही पळशी गाव कसे खरं सांगायला गेलं तर. 16 वर्षात पहिल्यांदाच मी पळशी गावात आले ती मला सिद्धनाथाच्या मंदिरात नेलं. सिद्धनाथाच्या नावानं छोटीशी गोष्ट सांगते खरं.
मला ऍक्च्युली मी नेहमी सांगत असते व्यासपीठावर, तेच सांगते तुम्हाला, मी जास्ती माहित नाहीये. पृथ्वी तलावरती 2 व्यक्तिमत्वांना जर माईक दिला तर लवकर येत नाही भाऊ. पहिलं म्हणजे शिक्षक आणि दुसरं म्हणजे राजकीय नेता. आता पेशाने आम्ही शिक्षक आहेच आणि दुसरं राजकीय वारसा लागलाय, त्याच्यामुळे माईक वाढला तरी मी माईक देणार नाही. त्याच्यामुळे वेळेचं बंधन ठेवता मला कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि तुम्ही सगळे मला बघायला नाही आलेला, तुम्ही सगळे परफॉर्मन्स बघायला आलाय आणि इट्स रिअली ग्रेट. प्रतीक्षा मॅम, काय चांगलं केलं तुम्हाला सांगते मी. गावाच्या मध्यभागी तुम्ही इव्हेंट ऑर्गनाईज केलाय, त्यामुळे प्रत्येक घरातल्या आजी आजोबा काका काकी 2 वे आय मीन तुमचं सेलिब्रेशन तर होते आणि तुमचं मार्केटिंग पण होते. सो राऊंड ऑफ अप्लॉज फॉर ब्लूमिंग बर्ड स्कूल. जोरात टाळ्या वाजा सगळ्यांनी. जेवढे देवळाच्या बाजूला बसलेत, लांब लांब दुकानातलं बसलेत, सगळ्यांना विनंती आहे, मला लाईटच्या फोकसमुळे दिसत नाहीये, माझ्यासाठी नाही पण तिच्यासाठी तर खरं टाळ्या वाजवा. जाता जाता फक्त छोटी एक गोष्ट सांगते तुम्हाला. खरं तुम्ही महाराजांवरती बोलत होता. मला वाटतं प्रत्येक मी बसलेल्या ऑडियन्समध्ये जेवढे आई वडील असतील, आजी आजोबा असतील, तुम्ही मुलांना पॉकेट मनी देत असाल, 100 रुपये 200 रुपये, यात्रा आली जत्रा आली तुम्ही खर्चायला पैसे देत असाल. पैसे न देता मला वाटते छावा रिलीज झालाय, आपल्या छत्रपतींचा इतिहास तुम्ही तुमच्या बायकांना पण न्या, नातवंडांना न्या, सगळ्यांना न्या आणि कळू देत की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी मातीसाठी काय बलिदान दिले, हे तिथं गेल्याशिवाय कळणार नाही. सो मला वाटतं पिझ्झा खाण्यापेक्षा, बर्गर्स खाण्यापेक्षा तिथे जर वेळ दिला तर आपल्या मुलांना कळेल की खरंच महाराजांनी काय केलं. म्हणून जाता जाता एक छोटीशी गोष्ट सांगते. लंडनमध्ये एक बिझनेसमॅन असतो आणि तो बिझनेसमॅन त्याचं घर सगळं सेन्सर्स वरती चालतं. म्हणजे बेसिनला हात धुवायला गेला ना तर हात नुसतं पुढे केलं तर पाणी पडत असतं. जर गाडी बंगल्याच्या समोर गेटमध्ये आली तर गेट सुद्धा सेन्सरनी उघडत असतात. आणि नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये UK मध्ये, लंडनमध्ये खूप थंडी असते, बर्फवृष्टी फार पडत असते. तर तो गाडी घेऊन ज्यावेळेला गेटच्या जवळ येतो तर सेन्सर्सनी गेट उघडायला लागतं आणि त्याचं लक्ष गेटच्या उजव्या बाजूला जातं. त्याला बघायला मिळतं की होमलेस पीपल म्हणजे कन्सेप्ट काय आहे, ज्यांना बाहेर देशात घरं नसतात त्यांना ते असं घरोघरी दारोदारी सगळ्या स्ट्रीट्सला फिरत असतात, त्याला होमलेस पीपल म्हणतात. त्यातला एक जण गेटच्या बाहेर थंडीत कुडकुडत असतो, बर्फ पडत असतो. हा खूप मोठा असतो, विचार करा तुम्ही, त्याचा गेट सुद्धा सेन्सरने उघडत असतो. तो गेटच्या जवळ येताच तो गाडी जागेवर थांबवतो आणि त्या माणसाला जाऊन, गरीब माणसाला जाऊन म्हणतो, 2च मिनिटं थांब, मी आज जातो आणि ब्लँकेट घेऊन येतो, ब्लँकेटने तुला ऊब लागल. आणि तो गाडी घेतो, गेट उघडतो, तो आत जातो, गेट लागतं. त्याच्या घरात सगळे असतात, आई वडील असतात, भाऊ भाऊजे असतात, मुलं असतात, सगळे असतात. दाराच्या आत पाऊल टाकतो तर सगळे त्याच्यावर तुटून पडतात. कुणाचं काय किरकिर त्याला ऐकायला मिळते. असं करत करत जेवणाचं टायमिंग होतं, तो जेवतो, तो झोपी जातो, तो विसरून जातो की आपण बाहेर त्या गरीब माणसाला कमिटमेंट केली की ब्लँकेट आणून देतो म्हणून. तो विसरून जातो. विसरून गेल्यानंतर सकाळी उठतो, तो फॉरेन कंट्री आहे, तो काही घेत नाही. त्याच्या लक्षात येतं की आपण काल गेटच्या आतमध्ये येत असताना त्या माणसाला काहीतरी प्रॉमिस केलंय, ब्लँकेट द्यायचं, आणि आपण विसरलोय, आपण ते ब्लँकेट दिलं पाहिजे. आणि तो गेटच्या बाहेर पळत येतो, त्या माणसाला बघतो, तो ब्लँकेट पण आणतो, पण इतकी थंडी असते, इतका बर्फ असतो, -डिग्रीमध्ये तिथं टेम्परेचर असतं. आणि तो माणूस, तो त्याला हात लावायला जातो, तो माणूस तिथं मृत पडलेला असतो, तो माणूस मेलेला असतो. मला बसलेल्या प्रत्येकाला ह्या गोष्टीतनं 2 मोरल सांगायचे. पहिली गोष्ट, तो प्रॉमिस करतो ना त्या माणसाला की मी 2 मिनिटं घरातनं जाऊन येतो आणि तुला ब्लँकेट देतो, बरोबर? त्यानं त्याचा प्रॉमिस पाळतो का? त्याचा शब्द पाळतो का? नाही पाळत. पहिला रूल लाईफ मधला,
फ्रेंड्स असू देत, कुठलंही नातं असू देत, आईचं असू देत, मावशीचं असू देत, आजीचं असू देत, कुठलंही असू देत, शब्द दिला तर पाळा आणि शब्द पाळता येत नसेल तर शब्द देऊ नका. दुसरी गोष्ट, तो माणूस, गरीब माणूस बिचारा, तो डिपेंड झाला ना त्या बिझनेसमॅन वरती, डिपेंड झाला. कसा डिपेंड झाला? तो बोलला ना मी तुला ब्लँकेट आणून देतो, तो वाट बघत बसला ना ब्लँकेटची. ते न करता थंडी वाढती, बर्फ पडती, जर त्यांनी कुठेतरी गरमीचं ठिकाण बघितलं असतं, गॅरेज बघितलं असतं, काहीतरी बघितलं असतं जेणेकरून माझा जीव वाचल, तर त्यांनी तसं केलं नाही. त्यांना डिपेंड राहिला. सो लाईफ मध्ये कधी सुद्धा कुणाच्या वरती डिपेंड राहायचं नाही. आपलं काम, आपल्याला जे शक्य आहे, आपली जेवढी ताकद आहे तेवढं करायचं. आणि मला गर्व आहे माझ्या सासऱ्यांचा, माझ्या भाऊंचा. दिलेला शब्द जनतेला त्यांनी पाळला. टेंबू योजनेचे जनक उगाच म्हणत नाही. टेंबूचा पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा, पाचवा टप्पा आणि शेवटचा 6वा टप्पा सुद्धा त्यांनी जायच्या आधी ICU मध्ये जे कलेक्टर साहेब होते त्यांना मराठी कळत नव्हतं, भाऊंला सलाईन लावले होते. इव्हन मला पण माहित नव्हतं. दुसऱ्या दिवशी उठून भाऊ आपल्यात नसणार आहेत, भाऊंनी कलेक्टर साहेबांना बोलून घेतलं आणि कलेक्टर साहेबांना बोलले की ये मैंने काम दिया है, 4 दिन में होना चाहिए, 4 दिन तर राहू द्या. दुसऱ्या दिवशी आपला माणूसच राहिला नाही. वेळोवेळी मला भाऊंच्या बाबतीत फार गर्व वाटतो. मी बारामती तालुक्यातली मुलगी आहे. मी राजकारण फार जवळनं बघितलंय, शब्द दिलेले बघितलेत, पाळलेले नाही बघितलेले. आणि एकमेव असा नेता बघितला ज्यांनी गरीबातल्या गरीबाला जो शब्द दिलाय, काम होत नसेल तर जाग्यावर भाऊ फोन करायचे, मंत्रालयात त्या ठिकाणी कॉल करायचे आणि काम पुरं करायचे. वेळोवेळी पावलोपावली भाऊंला संघर्ष करायला लागला. तो संघर्ष भाऊंच्या बरोबर मी 15-16 वर्ष बघितला. मनात सारखं वाटायचं. आय वॉज द सेम पर्सन यूज टू से दिस की पॉलिटिक्स इज अ बॅड गेम. कदाचित उच्च शिक्षित असल्यामुळं, पुण्यात कॉलेज झाल्यामुळं, पुण्यात जॉबला असल्यामुळं आय यूज टू हॅव दिस फिलिंग की पॉलिटिक्स चांगलं नाही, पॉलिटिक्स खराब असतं. ज्या वेळेला बाबर कुटुंबात नांदायला आले, ज्या वेळेला बाबर कुटुंबाचं काम बघितलं, त्यावेळेला वाटलं नाही नाही नाही, पॉलिटिक्स इज अ गुड गेम वेन अ परफेक्ट पर्सन इज ॲट अ परफेक्ट प्लेस ॲट अ राईट परफेक्ट टाइम. सिस्टीम मध्ये ज्या वेळेला चांगली लोक चांगल्या ठिकाणी काम करत असतात त्यावेळेला सिस्टीम खूप चांगल्या पद्धतीने चालते. आणि ते कुणी दाखवलं असेल तर ते बाबर कुटुंबाने दाखवलं. माझ्या सासूबाई शी वॉज अ वन मॅन आर्मी. मी वन मॅन आर्मी ह्याच्यासाठी म्हणते, भाऊंनी जे साम्राज्य उभं केलं, भाऊ सरपंच साहेब, मला सगळ्यांना तुम्हाला सांगायचंय त्याच्या मागं पूर्णतः आईसाहेबांचा हात होता. त्याच्यामुळं भाऊ एवढं सगळं साम्राज्य वाढू शकले. त्याच्यामुळं माझा पहिला गुरु माझ्या सासूबाई आहेत. बेसिकली आम्ही सोनासारख्या सासवांच्या नावानं ओरडत असतो. मी एकमेव सून असेल, कधीही शेवटच्या श्वासापर्यंत हेच सांगेन, जे काही शिकवलं, जे काही दिसतंय तुम्हाला, केवळ आणि केवळ फक्त आमच्या आईसाहेबांमुळे. सांगितलं मी तुम्हाला, माईक हातात दिलं तर मी थांबणार नाही. येस, एक्झॅक्टली, गॅदरिंग पुढे जायचंय आणि तुम्ही सगळे प्रवचन चाललं असल्यासारखं माझ्यात रमलाय. कोणच थांब म्हणे ना, आणि कुणाची ताकद पण नाही आता. कदाचित पाणीदार, दमदार आमदार अनिल भाऊंच्या पाठीशी आता पुन्हा पुढे त्यांचा वारसा घेऊन पुढे चाललेले पाणीदार, दमदार, पाणीदार अजून म्हणायचे, ॲडव्होकेट आमदार सुहास भैया बाबर. मी सांगेन तुम्हाला, त्यांचं नाक जसं सरळ आहे, माझं नाही आहे, त्यांचं सरळ आहे, तसं सरळ तो माणूस आहे. बायको असली, कोण असली म्हणून आहो म्हणेपर्यंत आमचे आहो गेटपर्यंत पोहोचलेले असते. मागं वळून सुद्धा बघत नाहीत. त्या माणसाकडे 2च शब्द आहेत, हो किंवा नाही. मधलं कॉम्प्रोमाइज मी तर कधी बघितलेलं नाहीये. बायको म्हणून तुम्ही तुमचा विचार करा. 2च शब्द आहेत त्यांच्याकडे, हो का नाही. होत असेल तर माणूस ठामपणे सांगतो हो, नाही होत असेल तर जागेवर राग आला तरी चालेल, पण तो जागेवर नाही म्हणून सांगतो. एनिवेज, माझ्या लाईफचा एकच रूल आहे, तो रूल सगळ्यांनी फॉलो करावा एवढंच माझी इच्छा आहे, विनंती आहे. लिव्ह हॅपी अँड पीसफुल लाईफ अँड लेट अदर्स लिव्ह. लिव्ह हॅपी अँड पीसफुल लाईफ अँड लेट अदर्स लिव्ह. तुम्ही स्वतः सुखी समाधानी आणि आनंदी जीवन जगा. तुम्ही स्वतः सुखी समाधानी आणि आनंदी जीवन जगा आणि दुसऱ्याला पण जगू द्या. पुन्हा एकदा पळशी गावचं, प्रतीक्षा मॅमचं, ब्लूमिंग किड्स अकॅडमी पळशी, वटवृक्ष फाउंडेशन, आजी माझे सगळे सदस्य, माझ्या माय माऊलीच्या सगळ्या बसले, ते सगळे पिल्लं, मोठी माणसं,
जे दादासाहेबांच्या वया म्हणजे माझ्या दिरांच्या वयाच्या असतील, भैयांच्या वयाच्या असतील, यंग जनरेशन सगळ्यांचं बाबर कुटुंबियांच्या वतीनं मी अभिनंदन करते, आभार मानते, इथंच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. HM घाटमाता न्यूज.